नातूसाहेब, तुम्ही असं म्हटलं की गुहागरची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आम्ही भाजपाला दिली. राजेश देखील व्यासपीठावर येत आहे, त्याला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आमचा दीपक असेल, निलेश असेल, अमरदीप असतील, माझे सर्व सहकारी, प्रदीप असेल, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण त्यांना मी एकच सांगितलं की आज आपण भाजपाला ही जागा देतोय, की नातूसाहेबांचा आग्रह तर नक्कीच आहे, पण आम्ही खऱ्या अर्थानं ही जर जागा बीजेपीला दिली तर ती तात्यासाहेब नातूंना आदरांजली ठरेल, म्हणून आम्ही जागा ती आज भाजपाला सोडली. आता मी सहसा तसं काय आपल्याकडे असलेलं सोडत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण शेवटी नातूसाहेब आपल्याला एकत्र काम करायचं आहे, एकत्र विकास करायचा आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती का केली आज नातूसाहेब त्याचं अजून एक मी कारण सांगतो. मी अनेक वर्ष 25 वर्ष राजकारणामध्ये आहे, परंतु युती करण्या एवढा काही मी मोठा झालेलो नाही, त्या युतीची बोलणी करण्या एवढा मी काही मोठा झालेलो नव्हतो. युतीची बोलणी करण्या एवढं मोठं मला एकनाथ शिंदे साहेबांनी बनवलं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी युती करण्या एवढं बनवल्यानंतर मला वंदनीय बाळासाहेबांची आठवण आली, अटल बिहारी वाजपेयी साहेबांची आठवण आली. आणि पुस्तकात मी कुठंतरी वाचलं होतं कॉलेज जीवनामध्ये की या युतीची संकल्पना या महाराष्ट्रातनं प्रमोदजी महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मांडली होती. आणि ती युती तर माझ्या जिल्ह्यामध्ये मला टिकवता आली तर तेवढं भाग्य दुसरं कोणाचं असू शकत नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी खारेपाट्यांच्या पुढे बघण्याची आवश्यकता नाही. जे सिंधुदुर्गात गेले त्यांना खारेपाटण माहिती आहे, आणि इकडं कशेडीच्या तिकडे बघण्याची गरज आहे. मी मगाशी सांगितलं की आपला हा केंद्रशासित प्रदेश आहे, आपण युती केलेली आहे. आणि युती कशासाठी केली हे बघा, ह्याच्यामध्ये स्वार्थ, मान अपमाने आपण बाजूला ठेवतो. ज्यांचे आदर्श मानून आपण काम करतो त्यांच्यासाठी एका दुसरीशी इकडे तिकडे झाली तर निदानही तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. मतदान करताना भावनेच्या आहारी न जाता आपण विकासाला मतदान केलं पाहिजे. आणि विकासाला मतदान करत असताना मला काल एक चांगला आदर्श सिंधुदुर्गामध्ये सापडला. मी मालवणला एका, तिकडचं राजकारणाकडे लक्ष देऊ नका पण चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला काय हरकत नाही. मी मालवणला एका प्रचार सभेला गेलो होतो. आणि प्रचार सभेला गेल्यानंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला. जे प्रमुख लोक आहेत ते 60-70 प्रमुख लोक, त्याच्यामध्ये डॉक्टर होते, वकील होते, रोटरी क्लबची लोक होते, लायन्स क्लबची लोक होते. नातूसाहेब मला भेटले आणि त्यांनी सांगितले की तुमचा नगराध्यक्ष 100% निवडून देणार आहे आणि तुमचे नगरसेवक देखील निवडून देणार आहेत. म्हटलं असं नगरसेवकांनी आमच्या काय केलं, उमेदवारांनी काय केलं जे सगळेच्या सगळे निवडून देणार आहेत. एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपण प्रचाराचा शुभारंभ देवळात जाऊन नारळ वाढवून करतो. तिथल्या सगळ्या उमेदवारांनी देवळात जाऊन नारळ वाढवून नक्की प्रचाराचा शुभारंभ केला. पण त्या देवाच्या समोर शपथ घेतली की माझ्याकडनं कुठचाही भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये होणार नाही, कुठचाही त्रास मी नागरिकांना देणार नाही, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम करेल, अशी शपथ जर देवळात झाली तर मला असं वाटतं की या महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही. आपण शपथा कसल्या घेतो, वर्षभरानं तुला मी नगराध्यक्ष करेन, वर्षभरानं तुला मी नगरसेवक करेन, वर्षभरानं मी माझा राजीनामा देईन. आणि मग देतात की नाही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. तर ह्या सगळ्या राजकारणामध्ये देवाला उडण्यापेक्षा देवाच्या समोर चांगले संकल्प करून की आम्ही गुहागरचा पारदर्शक विकास करू, हे खऱ्या अर्थानं पुढे जाणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी सूचना आहे. तिकीटं पाठीपुढे होत असतात. आज यशवंत जाधव साहेब इथं आलेले आहेत. यशवंत जाधव साहेब मुंबई महानगरपालिकेचे 4 वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते, बरोबर ना साहेब? हे तुम्ही इतिहास घडवला 4 वेळा. आणि त्यांच्याकडे एक शब्द चांगला आहे, गटर, मीटर आणि वॉटर. म्हणजे मी आता शाखांमध्ये जातो ते मला तिथले सगळे नागरिक सांगतात, साहेब गटर, मीटर, वॉटरचं काय? तर ते गटर पण असला पाहिजे, वॉटर पण असला पाहिजे आणि लाईटचा मीटर असला पाहिजे. आता आपले काहीतरी अर्थ घेतील, गटर, वॉटर आणि मीटर. तुमच्या लक्षात आलं असेल ना सुरेशजी? बसल्या बसल्या मीटरच सुरू करायचा असं पालकमंत्र्यांना सांगितलंय. त्याच्यामुळे येईल त्याला ओरबाडायचा, अशासाठी तो मीटर नाही. तर तो मीटर घरातल्या लाईटचा मीटर आहे, तो मीटर रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईटचा मीटर आहे, हा लक्षात घ्या. आणि म्हणून गटर, मीटर आणि वॉटरची कामं देखील नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी मिळून करावी, एवढीच विनंती करतो. जास्त
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.